क्राईम न्यूज लाईव्ह मध्ये एक सोशल मीडियावर मिलिंद शाळेचा जे चुकीचा मेसेज जात होता, तो चुकीचा मेसेज आज शिक्षण अधिकाऱ्याच्या माध्यमातून तो चुकीचा मेसेज खोडून काढलेला आहे. कसलाही वाद कोणताही शिक्षक ह्या शिक्षण संस्थेच्या विरोधामध्ये नाहीये. आणि विशेष म्हणजे तांदळे सर ह्या ठिकाणी एचएम आहेत आणि ते जे शिक्षक आहेत ते दोघं जीवलग मित्र आहेत असं आमच्या निदर्शनास या ठिकाणी आलेलं आहे. आणि माझ्यासोबत आता जे शिक्षण अधिकारी आहेत ते पण आज मठपती सर या ठिकाणी आले आहेत आणि उपोषण करते तेही माझ्यासोबत आहेत. आणि ह्या शाळेचे कर्तव्यदक्ष आणि आपल्या भविष्य म्हणजे ज्या विद्यार्थ्याचं भविष्य घडवणारे शिक्षक म्हणून तांदळे सर या ठिकाणी रुजू आहेत. काय माहिती कसं झालं, काय झालं, उपोषणला बसले हे यांना सुद्धा माहिती नाही. तर पहिल्यांदा आपण जे उपोषण करते आहेत ते समाधानी आहेत का ते पहिलं आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ. तांदळे सर पण बोलणार आहेत आणि शिक्षण अधिकारीही बोलणार आहेत. तर तुम्ही समाधानी आहात का? हो सर, समाधानी आहे. का तर प्राचार्य साहेबांनी आता मठपती साहेबांच्या समोर सांगितलेलं आहे की वैयक्तिक मान्यतेचा प्रस्ताव मी 15 दिवसामध्ये सादर करतो. ठीक आहे, याबद्दल काही अडचण नाही. जे काही थकीत वेतन असेल ते मठपती साहेब नंतर निर्णय घेतील, सांगतील. एवढाच विषय होता. हे आता तुम्ही तुमचे आई वडील आणि पत्नी ह्यांनी हे सुद्धा समाधानी आहेत का? हो आहेत. म्हणजे कसलंही शाळेविषयी तुमच्या मनामध्ये शंका कुशंका नाहीये? नाहीच. बापूसाहेब हे माझे आदर्श होते, आहेत, पुढे पण राहणार. हे टोकाचं पाऊल का उचललं? नाही, मला नाही. आता कसं आहे, बापूसाहेब आहेत नसल्यामुळे मला अडचणी निर्माण झाल्या. त्यांनी मित्र होते, मित्रावर अन्याय झालाच नसता. मी आज सुद्धा सांगतो, आज माझ्यावर अन्याय तर खरोखरच हा विषय कुठंतरी चुकीच्या दिशेनं काही आमच्याच मंडळीनं लिहिलेला आहे. तर तो विषय कुठंतरी थांबलेला आहे. आणि ही दोघं मित्र आहेत आणि मिलिंद ही एक नावाजलेली संस्था आहे आणि त्या संस्थेतनं अनेक चांगल्या चांगल्या पोस्टवर ह्या संस्थेनं विद्यार्थी पाठवलेले आहेत. आज जे माझे कॅमेरामन जे आहेत ते सुद्धा ह्या शाळेचे विद्यार्थी आहेत. त्यांनी स्वतः सांगतात, स्वतः खून करतात. आज आपल्यासोबत ह्या शाळेचे एचएम प्राचार्य तांदळे सर, ह्या शिक्षकांनी एवढे टोकाचे पाऊल उचलण्याचं कारण काय? सर, टोकाची भूमिका घेण्याचा म्हणजे की हा थोडासा संपर्काचा अभाव त्यांचा झालेला आहे. आणि जे काही न्यायालयीन प्रकरणं आहेत त्या प्रकरणाच्या अनुषंगानं त्यांनी जे काही डॉक्युमेंट्स किंवा संपर्क एकमेकाशी ठेवायला पाहिजे होता, संस्था असेल, प्रशासन असेल आणि प्रशासन असेल, याच्यामध्ये थोडीशी कुठेतरी कमतरता आली आणि त्या माध्यमातून त्यांनी हे उपोषणाचं पाऊल या ठिकाणी उचललं. मी त्यांच्या हातात दिलेल्या त्यांना सकाळी एक निवेदन त्यांना दिलंय, त्यांना विनंती वजा केली की बाबा आपल्याकडची सगळी असणारी डॉक्युमेंट्स लिगली तुम्हालाही भारतीय संविधानाच्या माध्यमातून तुम्हाला पूर्ण लोकशाहीच्या माध्यमातून अधिकार आहे. तुम्ही तुमचं म्हणणं आणि तुमचे डॉक्युमेंट्स विभागीय उपसंचालक कार्यालयाकडे सादर करा. संस्थेच्या अंतर्गत असणारे जे काही डॉक्युमेंट्स आहेत तेही आपण त्या ठिकाणी म्हणजे सादर करू आणि एक दोघांचंही म्हणणं त्या ठिकाणी उपसंचालकांच्या समोर मांडू आणि तुमचा जो काही ह्याचा प्रस्ताव आहे त्याविषयी संबंधित अधिकारी त्या ठिकाणी निर्णय घेतील आणि त्या निर्णयाला प्राचार्य म्हणून मला जेवढं शक्य आहे आणि संविधानिक ह्याच्या चौकटीमध्ये बसून जे करता येण्यासारखं आहे त्याला माझं पूर्ण सहकार्य राहील. मला त्यांना तीच विनंती मी त्यांना करतोय आणि आता त्या विनंतीला त्यांनी या ठिकाणी मान दिलाय. खरं तर मी जेवढं त्यांनी लवकरात लवकर डॉक्युमेंट सबमिट जर केले तर तो प्रस्ताव आपण वरिष्ठांकडे पाठवू आणि त्यांच्या वैयक्तिक मान्यतेच्या संदर्भामध्ये पुढील कार्यवाही आपण करून घेऊया. खरोखरच मिलिंद शाळेनं पुन्हा एकदा सिद्ध केलेलं आहे की सोनं ही सोनंच असतंय. सोन्याला किती जरी कलंकित करण्याचा प्रयत्न जरी केला तरी ती सोनं सोन्यासारखंच राहतंय. त्यामुळं जे भंगार आलते ते भंगार गळून पडलेला आहे आणि सोनं म्हणून अजून एकदा पुन्हा मिलिंद संस्था हे अजून पुन्हा एकदा ह्या ठिकाणी पात्र ठरलेली आहे. आज आपल्यासोबत उपोषण ज्या पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं ते उपोषणला बसले होते, दिशाभूल झाले असेल, त्यांना कोणीतरी संस्थेच्या विरोधामध्ये त्यांना उभा केला असेल, पण त्यांचं आज मनाने समाधान झालेलं आहे. या ठिकाणी सक्षम अधिकारी म्हणून आज अत्यंत मला चांगलं वाटतंय. माझी पहिली बातमी आहे की उपोषण करता आणि संस्था आणि शिक्षण अधिकारी एकत्र ही बातमी मी पहिल्यांदा करतोय आणि ती फक्त
नीतिमत्ता ज्या शिक्षण संस्थेमध्ये असते त्या ठिकाणावरच ही असं बातमी करायला योग येतंय. उगाच काही बातम्या देऊन काही करून कुठल्या संस्थेला बदनाम करून काही मिळत नाही. सर, आज आपण या ठिकाणी आलात, अत्यंत दोघांनाही संस्था चालकांसोबत HM ला सोबत आणि ह्या ठिकाणी मॅडम या तुम्ही इथं या 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 इथं समोर नाही, तुम्ही आल्याशिवाय पूर्ण होणार नाही. कारण ज्या पद्धतीने सर उपोषण आज ही झालेलं आहे, नेमकं काय काय घडलेलं आहे? या ठिकाणी अंतेश्वर व्यंकटराव माने की हे सहशिक्षक म्हणून या ठिकाणी काही दिवस कार्यरत होते. त्यांना संस्थेने पाठीमागे रुजूही करून घेतलेलं होतं. परंतु मध्यंतरी काही त्यांचे मतभेद वगैरे या कारणामुळं श्री माने सरांना मान्य न्यायालयात जावं लागलं आणि मान्य न्यायालयाने निर्देश दिलेले आहेत संस्थेला, प्राचार्यांना, आणि त्या पद्धतीने परंतु ती कारवाई पूर्ण होत नसल्यामुळे ती माने सर मागील 2 दिवसापासून या ठिकाणी आमरण उपोषणासाठी बसले होते. परंतु आज योगायोगाने एक चांगला दिवस की प्राचार्य महोदयांनी देखील त्यांचं मान्य केलेलं आहे की त्यांनी सगळे कागदपत्र, त्यांची आवश्यक कागदपत्र शाळेकडे, संस्थेकडे उपलब्ध करून द्यावीत आणि नंतर ती पडताळणी करून मान्यतेबाबतचा प्रस्ताव विभागीय उपसंचालक कार्यालयाकडे सादर करण्याची हमी या ठिकाणी सर्वांसमोर त्यांनी दिलेली आहे. आणि त्यांचा प्रस्ताव आल्यानंतर नियमानुसार तपासून विभागीय उपसंचालक कार्यालयाकडून त्याच्यावर पुढील कारवाई करण्यात येईल अशा पद्धतीत. आणि या ठिकाणी माने सरांनी आता एक लेखी स्वरूपात दिलेलं आहे की मी आता माझं उपोषण मागे घेत आहे, कारण का प्राचार्यांच्या लेखी निवेदनावरून आणि तोंडी सांगण्यावरून त्यांना ते मान्य झालं. त्यांची आई, वडील, पत्नी या ठिकाणी आहेत आणि त्या सगळ्यांनी मान्य केले की आता आम्ही उपोषण मागे घेणार आहोत. त्यामुळं आणि मी एक अधिकारी म्हणून, कार्यालयाचा प्रमुख म्हणून एवढंच सांगेन की प्राचार्य महोदयाकडून प्रस्ताव आल्यानंतर त्याच्यावर वैयक्तिक मान्यतेबाबत आम्ही नियमानुसार कारवाई करणार आहोत. बरोबरच ह्या प्रोसेसला पूर्ण 10 ते 15 दिवस जाईल आणि खरोखरच मिलिंद शाळेच्या ज्या काही चुकीच्या बातम्या गेल्या होत्या त्या पोलीस क्राईम न्यूजनं सगळ्या, ज्या पद्धतीनं पहिली मिलिंद शाळा होती, मिलिंद संस्था होती, त्याच पद्धतीनं आज ती संस्था कार्यरत आहे. कोणत्याही पद्धतीचं मनामध्ये शंका कुशंका नसणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांवर शिक्षकांची जी जबाबदारी आहे त्याच जबाबदारीनं ह्या ठिकाणावरनं विद्यार्थी निर्माण होतील, आपण हेच अपेक्षा ठेवू आणि ह्या ठिकाणी थांबू. धन्यवाद. मॅडमनी पण आम्हाला खूप